हे गाईस, तर घरी आली आहे मी आत्ता आणि मस्तपैकी थोडं फ्रेश झालो आम्ही दोघेही आणि ॲपल वगैरे फ्रूट्स वगैरे खाल्ले आणि विशालचं चालू आहे आतमध्ये काहीतरी करतोय तो. घरी आल्यावर मी व्लॉग पाहिला आणि व्लॉगच्या खाली एक कमेंट होती की तू तो जो व्हाईट कलरचा नाईट ड्रेस वेअर केला तर तो तू कुठून घेतलास किंवा त्याची लिंक शेअर कर. तर म्हटलं की हा एक थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा होऊ शकतो. तर मी आता रिसेंटली जे पण नाईट ड्रेस ऑर्डर केले सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून घेतले आणि मला असं वाटतं की त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. जर तुम्हाला कोणताही नाईट ड्रेस आवडला तर तुम्ही ऑनलाईन तुम्हाला जास्त शोधायची गरज पडणार नाही. तर मी आता माझ्या नाईट ड्रेसचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे. संध्याकाळी मस्तपैकी आम्ही डिनरला जाणार आहे. जवळपास 1-1.5 महिना झाला आम्ही नॉनव्हेज काही खाल्लं नाही आहे. नॉनव्हेज खाल्लं नाही आणि कुठे गेलो सुद्धा नाही आहे कारण की हे घराची गडबड वगैरे चालू होती भरपूर. तर मग आता आम्ही मस्तपैकी फिश खायला जाणार आहे. त्याच्यात तू काय खाणार आहे? फिश, प्रॉन्स. सुरमई की प्रॉन्स? प्रॉन्स, माझे प्रॉन्स खूप फेवरेट आहेत. मी सुरमई खायला. आणि कुठे जातोय आम्ही, जे पण PCMC मधून आम्हाला पाहतात आहेत तर तुम्ही त्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. खूप छान. येस, तर मस्त क्लायमेट झाले बाहेर, पाहू शकता. खूपच भारी वाटतं. आणि इथे वरती आलं ना इतकी छान हवा येते कारण की आमचा जो फ्लॅट आहे तो 11th फ्लोअरला आहे आणि खूप मस्त हवा येते. व्हेंटिलेशन पण खूप मस्त आहे आमच्या घराचं. आणि नुसतं येस, आणि खाली जरी नुसतं पाहिलं तरी एकदम पीसफुल वाटतं, भारी वाटतं. आम्ही जेव्हा पण खूप दमून येतो तेव्हा इथे गॅलरीमध्ये थांबलं तरी खूप भारी वाटतं. तर आता मी रेडी होते थोडंफार आणि तुम्हाला माझ्या नाईट ड्रेसचं कलेक्शन दाखवते. सो गाईज, तर मी आत्ताच फ्रेश वगैरे होऊन आली आहे आणि सर्व माझे नाईट ड्रेस इथे ठेवलेत मी. आणि हे जे सर्व नाईट ड्रेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचे डिटेल्स, तर ते सर्व मी ऑनलाईन ॲपवरून ऑर्डर केले होते. मिशो ॲपवरून सर्व नाईट ड्रेस मी मिशोवरून ऑर्डर केले आणि जे की 500 पर्यंत सर्वांची कॉस्टिंग असेल. 500पेक्षा जास्त कॉस्टिंग नाही आहे आणि खूप मस्त आहेत. काही तर माझे खूप फेवरेट आहेत. विदाउट वेस्टिंग टाइम 1 बाय 1 आपण ड्रेसेस पाहूयात. फर्स्ट आहे हा ब्लॅक कलरचा नाईट ड्रेस. हा सॅटिन मध्ये आहे, सॅटिन फॅब्रिक मध्ये आहे. खूप सॉफ्ट आहे आणि हे तुम्ही पाहू शकता. हा आहे टॉप जो की कॉलर मध्ये आहे आणि ही आहे पॅन्ट. ब्लॅक कलरचा नाईट ड्रेस माझ्याकडे नव्हता आणि मला ब्लॅक कलरचा नाईट ड्रेस हवा होता, सो मी हा ऑर्डर केला. आणि हा खूपच सॉफ्ट आहे. तुम्ही इथे पेजवरती पाहू शकता. वेअर केल्यावर पण खूप छान दिसत होता. जेव्हा पण नाईट ड्रेस ऑर्डर करते एक साईज मी बिग घेते, मोठी घेते. म्हणजे माझी तशी स्मॉल साईज आहे तर मी M किंवा L साईज मध्ये ऑर्डर करते कारण की नाईटमध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे झोपताना वगैरे किंवा घरात काम वगैरे करावं लागतं कधी कधी. तर कम्फर्टेबल फील होण्यासाठी कधीही मी एक साईज बिग घेते. आणि मिशोचा मला एक असा एक्सपिरियन्स आहे की म्हणजे जर तुमची साईज M असेल तर तुम्ही L साईज घेऊ शकता किंवा XL घेऊ शकता. एक साईज नेहमी बिग घ्या म्हणजे तुम्हाला ती प्रॉपर येईल, प्रॉपर त्याची फिटिंग येईल. तर हा जो नाईट ड्रेस मी ऑर्डर केला हा मी M साईज मध्ये ऑर्डर केला आणि मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय कॉस्टिंग मध्ये मला तो रिसीव्ह झालाय. सो येस, तुम्ही बिलीव्ह करणार नाही तर तो मला फक्त 294 मध्ये रिसीव्ह झालाय. हे पाहू शकता, मिशोवरून मी ऑर्डर केलंय. पण फक्त इतकंच होतं की फोटोमध्ये त्याचा जो कलर आहे तो एकदम जास्त डार्क होता आणि पायपिंग केली होती कॉलरला त्यानंतर पॅन्टला. तर तसं नाहीये, पण बाकी ओव्हरऑल कॉस्टिंग वाईज तर मला हा फार आवडलाय. आणि तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता खूपच छान दिसत होता ब्लॅक कलरचा ड्रेस आणि विशालला सुद्धा तो आवडला होता ना. येस, सो थम्स अप या ड्रेससाठी. तर या सर्व ड्रेसेसची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. आणि यामधले पण काही माझे खूप फेवरेट आहेत. आता हे तर ओके पण जे की फेवरेट आहेत आणि मी भरपूर वेळा ते वेअर केलेत तरी पण त्याचा कलर वगैरे फेड झाला नाही किंवा ते दिसायला पण खूप सुंदर दिसत असे पण आहेत. तर जाऊयात आपण माझ्या नेक्स्ट नाईट ड्रेसकडे. जो ब्लॅक कलरचा नाईट ड्रेस होता तर तो मी 294 ला बाय केला आणि आता जर तुम्ही ते चेक केलं मिशोवरती तर अजून प्राइस त्याची कमी झाली आहे. तो फक्त 260 मध्ये त्याची प्राइस आहे आता. तर तुम्हाला अजून सुद्धा डिस्काउंट त्यावरती मिळू शकतो.
सो तर नेक्स्ट त्यासोबतच मी हा ऑर्डर केला होता, म्हणजे कोंबो होतो त्यावेळेस ऑफर चालू. तर मी सेम सॅटिनमध्ये मल्टी कलरचा, पॅरेट कलर आणि स्काय ब्ल्यू कलरचा मी हा नाईट ड्रेस ऑर्डर केला. तर याची कॉस्टिंग सुद्धा 348 आहे. मे बी आता कमी झालेली सुद्धा असू शकते. तर जेव्हा मी हा बाय केला होता तेव्हा 348 कॉस्टिंग होती याची. सेम तसंच फॅब्रिक आहे सॅटिनमध्ये, खूप सॉफ्ट आहे, कम्फर्टेबल आहे. आणि मी ओपन करून दाखवते तुम्हाला. हे पहा, मी याची थोडी बिग साईज घेतली होती. तो ब्लॅकवाला जो होता तो M साईजमध्ये होता आणि हा मी L साईजमध्ये ऑर्डर केलाय. ती पाहू शकता, थोडी मोठी साईज आहे पण कम्फर्टेबल आहे. तुम्हाला नाईटमध्ये वेअर करायचंय तर थोडं लूज आपल्याला छान वाटतं. सो मी L साईजमध्ये हा ऑर्डर केला होता. आणि मेन म्हणजे मला याचा जे कलर कॉम्बिनेशन आहे ते फार आवडलं होतं. सो मी हा ऑर्डर केला आणि खूपच कमी कॉस्टिंगमध्ये हे दोन्ही पण ड्रेस मला रिसीव झालेत आणि घातल्यावर सुद्धा खूप छान दिसतंय. तुम्ही इथे पाहू शकता फुल लुक. तर हा ड्रेस पण ओके आहे, तर तुम्ही हा ड्रेस सुद्धा घेऊ शकता. ड्रेस जो ऑर्डर केला तो आहे हा लव्हेंडर कलरचा. तर हा रिसेंटली ड्रेस आपल्या बिग बॉस मराठीमध्ये जान्हवीनी घातला होता, सेम हा वाला, जो की मी मिशो ॲपवरून घेतलेला आहे आणि तो मला रिसीव झालाय 451, म्हणजे 450 रुपयामध्ये मला हा ड्रेस रिसीव झालाय. तर हा ड्रेस जो आहे तो कॉटनमध्ये आहे, पण याचं फॅब्रिक मला इतकं काही आवडलं नाही. म्हणजे मला वाटतच नाही की हे कॉटन आहे, वेगळंच फॅब्रिक आहे. आणि तुम्ही फोटोजमध्ये जेव्हा पाहसाल ॲपवरती तर हा ड्रेसची प्रिंट खूप फ्रेश वाटते, कलर फ्रेश वाटतोय. पण मी जेव्हा हा ड्रेस रिसीव केला तर सेम ॲज इट इज मला असंच आला होता. म्हणजे प्रिंट जी आहे हार्ड प्रिंट, तर ती थोडीशी फेंट होती आणि कलर पण इतका काही फ्रेश नव्हता. हा आहे त्याची पॅन्ट, इथे पायपिंग केले, जी की फार छान वाटते पायपिंग सुद्धा. आणि हा आहे त्याचा टॉप, हे पाहू शकता. तर दिसायला फार मला क्यूट वाटला कलर कॉम्बिनेशन आणि माझ्याकडे लव्हेंडर कलर पण नव्हता. सो मी हा ऑर्डर केला होता. घातल्यावरती ओव्हरऑल तसा छान दिसतोय, तुम्ही पाहतच असाल. पायपिंग आणि कॉलरमुळे त्याला जास्त लुक आला होता, पण मी हा 1 ते 2 वेळाच घातला कारण की मला त्याचं कलर आणि हे खूप डलडल वाटत होतं. सो मी 1-2 वेळाच मी हा ड्रेस वेअर केलाय आणि तुम्ही सुद्धा करू शकता. पण मी इतकं सजेस्ट नाही करणार कारण की जेव्हा तुम्हाला तो रिसीव होतो तो इतका काही फ्रेश वाटत नाही. 2 जे मी नाईट ड्रेस तुम्हाला दाखवले तर ते कॉस्टिंग वाईज एकदम ठीक होते, पण हा मला 450 रुपीजला रिसीव झाला. पण इतकं काही मला त्याच्यामध्ये खास वाटलं नाही आणि फॅब्रिक सुद्धा इतकं काही खास नाहीये. सो मला इतका काही तो ड्रेस आवडला नाही. सो जाऊयात माझ्या नेक्स्ट नाईट ड्रेसकडे. नेक्स्ट आहे माझा हा पिंक आणि व्हाईट कलरमध्ये नाईट ड्रेस. याचं फॅब्रिक सुद्धा सॅटिनमध्ये आहे. हा पण घातल्यावर खूप सुंदर दिसतो. म्हणजे मी जेव्हा त्याचा फोटो पाहिला होता तर तेव्हाच मला तो खूप आवडला होता. हा आहे त्याचा टॉप आणि ही आहे त्याची पॅन्ट. तर घातल्यावर सुद्धा खूप छान दिसतोय, तुम्ही इथे पाहू शकता. कलर कॉम्बिनेशन व्हाईट पिंक आणि क्लॉथ म्हणजे त्याचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा खूप छान आहे. तर हा ड्रेस, या ड्रेसमध्ये ब्लॅक अँड व्हाईट कलरची प्रिंट सुद्धा होती. तर ब्लॅक अँड व्हाईट मला इतका खास नाही वाटला, पिंक आणि व्हाईट जास्त खुलून दिसत होतं. सो मी पिंक आणि व्हाईट घेतलंय. तर याची कॉस्टिंग मी तुम्हाला सांगते. सो 492 मध्ये हा ड्रेस मला रिसीव झालाय आणि यामध्ये एक व्हाईट ब्ल्यू कलरची पण प्रिंट आहे आणि व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा आहे. तर मी व्हाईट आणि पिंक घेतलाय आणि घातल्यावर सुद्धा खूप छान दिसतोय. तर हा पण मला खूप आवडला ड्रेस. तर तुम्ही हा ड्रेस सुद्धा नक्की बाय करू शकता. तर हे दोन्ही पण सेम आहेत कॉटन फॅब्रिकमध्ये. दोघांचीही सेम प्राइस आहे 431. सो तर हे दोन्ही ड्रेस मला अजिबात आवडले नाहीयेत. घातल्यावरती छान दिसतात ते, तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. जो लव्हेंडर होता सेम तसेच आहेत हे दोन्ही पण. म्हणजे जेव्हा आपण ॲपवर पाहतो तेव्हा खूप फ्रेश दिसतात कलर्स, प्रिंट, पण जेव्हा मी रिसीव केले अजिबात फ्रेश नाहीये. प्रिंट सुद्धा एकदम फेड झालेली आहे, हे तुम्ही पाहू शकता. मी हे दोन्ही ड्रेस फक्त 1 टाइम वेअर केलेत. हा आहे त्याचा टॉप, ज्याला इथे पायपिंग केलंय, कॉलर आहे. हे पण छान वाटते, म्हणजे दिसायला तसा छान आहे पण कम्फर्टेबल नाही वाटत आहे कारण की फॅब्रिक प्युअर कॉटन नाही आहे. आणि कॉस्टिंग वाईज तर मला इतकं आवडलं नाही. म्हणजे 430 म्हणजे 450च्या मानाने इतकं काही खास नाही वाटलं मला. सो तर ही नेक्स्ट आहे. हा सेकंड ड्रेस आहे ग्रे कलरचा. तर ग्रे कलर पण एकदम लाईट आहे, त्याच्यावरची प्रिंट सुद्धा लाईट आहे एकदम.
हा आहे त्याचा टॉप. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. असा घातल्यावरती छान वाटतोय, पण फॅब्रिक वाईज आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे मेन म्हणजे. तर कम्फर्टेबल नाहीये, सो मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार. हे कॉस्टिंग वाईज मला इतके काही आवडले नाहीये. पण जर तुम्हाला नॉर्मली डेली यूज साठी घ्यायचे असेल किंवा तुम्ही ओके असाल, तुम्हाला आवडलं असेल तर घेऊ शकता. मी याची सुद्धा लिंक खाली देणार आहे. सो दिस वन इज माय फेवरेट नाईट ड्रेस. माझा खूप फेवरेट आहे हा नाईट ड्रेस. आणि या नाईट ड्रेसमध्ये मला 2 पॅन्ट रिसीव्ह झाल्यात. ही आहे शॉर्ट, जी की मी याच्या आधीच्या व्लॉगमध्ये वेअर केली होती. आणि जर तुमच्या घरामध्ये पाहुणे वगैरे आले असतील, तुम्ही कम्फर्टेबल नसाल शॉर्ट्स वेअर करण्यामध्ये, तर तुम्ही लॉंग साईजची पॅन्ट सुद्धा वेअर करू शकता. आणि याची प्रिंट मला फार आवडली होती. सॅटिन फॅब्रिक आहे, पण याचं सॅटिन फॅब्रिक जरा थोडं चांगल्या क्वालिटीचं वाटतं मला. जे आधीचे 2 सॅटिन होते त्यापेक्षा हे जास्त छान आहे, सॉफ्ट आहे, कम्फर्टेबल आहे. आणि टॉपला सुद्धा तुम्ही पाहू शकता पाइपिंग केली आहे व्हाईट कलरमध्ये, जे की खूप छान दिसतंय. आणि मी ऑलरेडी हा ड्रेस वेअर केलता आणि मला 1-2 जणांनी कमेंट केलत्या की या ड्रेसची लिंक दे. सो स्पेशली या ड्रेससाठी मी इतके सारे नाईट ड्रेस तुमच्यासोबत शेअर केले. तर याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि इथे तर तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही रील्स वगैरे तर यावरती पाहिलेच असाल. सो हा तर माझा खूप 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 फेवरेट आहे. नक्की तुम्ही हा ड्रेस बाय करू शकता. आणि याची कॉस्टिंग मी तुम्हाला सांगते किती आहे ते. कॉस्टिंग आहे 658. मे बी कमी जास्त सुद्धा होऊ शकते. तर मी जेव्हा हा ड्रेस बाय केला तेव्हा मला तो 658 मध्ये रिसीव्ह झालाय. आणि थोडी कॉस्टिंग हाय आहे, पण क्वालिटी पण आहे आणि प्रिंट पण खूप छान आहे. जसं मला त्या फोटोजमध्ये दिसतंय तशीच मला प्रिंट इथे रिसीव्ह झालेली आहे. सो थम्स अप, बिग 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 थम्स अप. मला फार आवडला हा ड्रेस. सो नेक्स्ट फेवरेट माझा हा ड्रेस आहे, जो की फार क्यूट आहे. मिकी माऊस प्रिंट आहे. त्यानंतर इथं रॅबिट आहे. आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता. पिंक आणि मरून कलरची त्याच्यावरती प्रिंट आहे. आणि टॉपचा जो शेप आहे तो पण पूर्ण वेगळा आहे. आणि सेम पॅन्ट आहे, पाहू शकता. आणि हा पण ड्रेस वेअर केल्यावर फार छान दिसत होता, क्यूट वाटत होता एकदम. तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती. आणि याचं फॅब्रिक सुद्धा खूप छान आहे, कॉटन मध्ये आहे, फार कम्फर्टेबल वाटतं. आणि हा ड्रेस मी L साईज मध्ये ऑर्डर केला होता, कारण मी तुम्हाला बोलली मी एक साईज थोडी मोठीच घेते. आणि तुम्ही वेअर केल्यावर सुद्धा पाहू शकता कलर कॉम्बिनेशन आणि तो पॅटर्न पूर्ण छान वाटतोय, क्यूट वाटतं एकदम. सो हा पण माझा फेवरेट आहे. या ड्रेसची कॉस्टिंग आहे 494. तर अप्रॉक्स 500 पर्यंत कॉस्टिंग जाते याची. डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता, कारण की खूपच छान आहे. आणि मला हा तर ड्रेस फार आवडलाय. भरपूर सारे नाईट ड्रेस वेगवेगळ्या ॲपवरून ऑर्डर करत असते, पण अफोर्डेबल प्राइस मध्ये कोणते छान आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर केले. कारण की आपण 1-2 वेळा घालतो आणि त्यानंतर आपण वेअर करत नाही. आपल्याला वेगवेगळे प्रिंट्स, वेगवेगळे डिझाईन्स हवे असतात. सो तर अफोर्डेबल प्राइस मध्ये पण हे ड्रेस तुम्ही घेऊ शकता. खूप छान आहेत आणि मला तर हे फार आवडलेत. सो मी असेच नेक्स्ट वेगवेगळे तुमच्यासोबत कलेक्शन माझे शेअर करणार आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त नाईट ड्रेस कोणता आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून वेगवेगळे माझे कोणते कलेक्शन तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा. आणि आता खूप भूक लागली आहे, सो तर आम्ही जातो मस्तपैकी डिनर करायला. चलो तर रेडी झालोय. त्याच्यात रेडी आहे का तू? येस, आय एम ऑलरेडी रेडी. मला पण दे पाणी थोडं प्यायला. गाईज आम्ही डिटॉक्स वॉटर पितो दोघेही. ही अशी बॉटल आहे आमची. आणि आता मी उद्यापासून या जॉयमध्ये पण स्टार्ट करणार आहे. बस झालं. चला तर मग निघूयात मस्तपैकी डिनर करायला. चला मग आता जाऊयात आपण डिनर करण्यासाठी. त्याच्या लाईट्स ऑफ कर. सर्व चालू आहे, सर्व लाईट. देवाची चालू ठेवली. आपल्या बेडची पण चालू आहे मागे. बेबी लेट्स गो. ही एक चालू राहू दे लाईट ना. स्पॉटलाइट चावी घेतली का? मी घेऊ का चावी? घे ना. सगळं मला सांग आणि तू फक्त कॅमेरा घेऊन जा. आता कॅमेरा धरायचा आहे म्हटल्यावरती नेहमी मीच घेतो चावी. आता कॅमेरा आहे म्हणून तुला सांगतो. चलो. बाहेरची लाईट राहू दे का? हो राहू दे.
पासवर्ड चेंज केला ना मी सांगतो परत. हो केलंय. कंपनीचा होता ना तो आधी, आता चेंज केलंय. हिपचं बटन हे भारी झालं हा त्याचं पाहिलं. मी तर रोज बघते. त्यावेळेस हेअरस्टाईल म्हणजे चांगली केली ना त्यांनी. इथून खूपच शॉर्ट केली, टकलू टकलू वाटते मागून. कुठून नाही स्टाईल आहे आता, नवीन स्टाईल आहे ती. तसंच मोठा दिसतोय आवा आणि इथून एकदम छोटं झाले. छान छान दिसते. व्हिडिओ चालू. टोलर वरती जायचं म्हणते. टोलर वरतीच जाऊ, जवळच आहे. आमच्या इथे सॅटर्डेला असा बाजार लागतो. सर्व व्हेजिटेबल्स वगैरे मिळतात इथे. येस, घेतलाय कालच. येस, आलेलं आहे हॉटेल फिश ऑन डिश. विशालनी पार्क केलेली आहे बाईक इथे. विशाल, नेट काढली तर जरा वेगळं फील वाटतंय ना. हे पहा तुम्ही, फ्रेश फिश आहेत. स्टार्टर घ्यायचं का विशाल, का डायरेक्ट हे घ्यायचं? घे ना स्टार्टर. काय घ्यायचं स्टार्टरमध्ये? प्रॉन्स घे. बॉम्बिल फ्राय करा. मध्ये काय म्हणले, भाकरी की चपाती? चपाती. लास्ट टाइम घेतला होता. मी तेजल किती खुश आहे फिश खायला आलोय तर. तर ही त्यांची स्पेशालिटी आहे. पूर्ण अशी बोटमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे जे मासे आहेत, फिश आहेत, तर त्याचे स्टार्टर्स फ्राय वगैरे करून देतात. आणि हे सगळे असल्यावर छान वाटतं आहे ना विशाल. तर आम्ही पण एकदा 4 to 5 पर्सन साठी येते दोघांना. आमचा बोंबील फ्राय आलेला आहे. थँक्यू विशाल. एन्जॉय. आणि चटणी दिली आहे बघ ना, वेगळीच आहे ना. कोणती चटणी आहे? खाऊन पहा ना. आमसूल चटणी आहे त्याची. आमसूलची चटणी बनवली. फर्स्ट टाइम खातोय आपण. फर्स्ट टाइम खाते ना तू पण. ठीक आहे, पण फिश बरोबर चांगली लागते. भारी आहे, खातो पण. आवडलं का? मेन तर येणार मेन. गरम आहे. मेन तो आने वाला है. ये तो शुरुआत आहे. फ्राय केलेले प्रॉन्स आहेत त्यांना, आणि मस्तपैकी मी आता खाणार आहे. वाव. भारी आहे. येस विशाल, माझा पहिला टेस्ट मी तुला दिलं होतं माझ्या थाळीचं. तुझ्यासाठी. कशी टेस्ट? भारी आहे. लिंबू टाकले तर अजूनच छान लागतं. ओके गाईज, आता मस्तपैकी आम्ही जेवण करतो, मग तुमच्याशी पुन्हा गप्पा मारतो. तेजल, का झोपलीस तू? कंटाळा आला. तुला सुस्ती आली वाटतं. झोप आली मस्तपैकी. भरपूर जेवण झाले. जेवण झालंय मस्तपैकी आणि दमल्यासारखं पण झालंय. हो, मग आता आपण हा ब्लॉग इथे सेंड करू. आणि तर आता मी मस्तपैकी भाऊचा धक्का बघणार आहे, बिग बॉस. हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल.